विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधील पाचव्यातलं दुसरं एक्झाम्पल. कॅमसवरून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सो 4m - 2n = -4 आणि सेकंड आहे 4m + 3n = 16. सो इक्वेशन इथं या ठिकाणी लिहून घेतो. 4m - 2n = -4 आणि त्याच्याच खाली हे इक्वेशन लिहितो 4m + 3n = 16. असं लिहिल्यानंतर आपण काय करतो असतो, नेहमी कंपेअर करतो. कंपेअर द अबव्ह इक्वेशन्स with a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2 रिस्पेक्टिवली. अनुक्रमे हे आपल्याला कंपेअर करायचे आहेत. तर अनुक्रमे म्हणजे काय, a1च्या कंपॅरिझन करायचं आहे. a1x + b1y = c1 हे कंपेअर करायचं आहे या इक्वेशनसोबत. a2x + b2y = c2 हे इक्वेशन कंपेअर करायचं आहे 4m + 3n = 16 सोबत. सो a1ची व्हॅल्यू काय आहे, सो a1 = 4, b1ची व्हॅल्यू आहे -2 आणि c1ची व्हॅल्यू -4. a2 आहे 4, त्यानंतर b2ची व्हॅल्यू आहे 3, c2ची व्हॅल्यू आहे 16. सो डी काढायचा आहे. डी = आपल्याला ट्रिक्स माहीत आहेत. अबव a1 b1 a2 b2. सो a1ची व्हॅल्यू आहे 4, b1ची व्हॅल्यू आहे -2, a2ची व्हॅल्यू आहे 4 आणि b2ची व्हॅल्यू आहे 3 = 4 × 3 -2 × 4. सो -2 × 4. 4 3 = 12 -2 × 4 -8. सो 12 -+ 12 + 8 = 20. सो आता डीची व्हॅल्यू आली आपली 20. नंतर आपल्याला काढायचं आहे dx. सो dx = कब म्हणजे काय, c1 b1 c2 b2. c1ची व्हॅल्यू आहे -4, b1ची व्हॅल्यू आहे -2, c1ची व्हॅल्यू आहे c2ची व्हॅल्यू आहे 16 आणि b2ची व्हॅल्यू आहे 3. सो -4 मोठ्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला असं घ्यायचं आहे, राऊंड ब्रॅकेटमध्ये, नंतर -4 लिहायचं आहे × 3 -2 × 16 मोठा ब्रॅकेट घेऊ, त्यानंतर लहान ब्रॅकेटमध्ये -2 लिहितो मी × 16. सो -4 × 3 -12 -16 × -2 -32. सो -12 -+ 32. सो -12 + 32 म्हणजे 20.
dxची व्हॅल्यूसुद्धा या ठिकाणी 20 आलेली आहे. -12 + 13 प्लस मायनस मायनस 20 मोठ्या संख्येसमोर चिन्ह आपण प्लस या ठिकाणी दिलं. सो dy काढायचा आता आपल्याला. डिटर्मिनंट ऑफ y. सो डिटर्मिनंट ऑफ y dy कसा काढतो आपण? अको म्हणजे काय? a1 c1 a2 c2. सो a1ची व्हॅल्यू आहे 4, a2ची व्हॅल्यू आहे 4, c1ची व्हॅल्यू आहे -4 आणि c2ची व्हॅल्यू आहे 16. सो 4 × 16 मायनस राऊंड ब्रॅकेटमध्ये घेतो हे -4 × 4 16 64 मायनस -4 × 4 -16. सो 64 मायनस मायनस प्लस 16 इक्वल टू 64 + 16 80. तर इथं डीवायची व्हॅल्यू आली आपली 18. सो बाय युजिंग कॅमर्स रूल x equal to dx upon d and y equal to dy upon d. सो dx किती आला आपला? dx आला 20 आणि d किती आहे? d आहे आपला 20. सो 21 × 21 ची व्हॅल्यू 1 आली. आता डीवायची व्हॅल्यू इथे 80 आहे आणि डीची व्हॅल्यू आहे 20. सो 20 सो वायची व्हॅल्यू आली इथं 4. सो व्हॉट इज द सोल्युशन xy इक्वल टू 14. अशा प्रकारे हे एक्झाम्पल आपल्या ठिकाणी संपलं. 5 मधलं 2 एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण. आता आपल्याला बघायचं आहे एक्झाम्पल नंबर 3. 5 मधलं 3rd एक्झाम्पल बघू आपण. (3x - 2y) इक्वल टू 5/2 आणि सेकंड याच खाली लिहितो मी x + 3y इक्वल टू -4/3. आपल्याला हे आता कॅमर्स रूलनं सॉल्व करायचे आहेत. इथं सोल्युशन लिहितो मी. 2 इक्वेशन आपण या ठिकाणी असे लिहून घेतले. कम्पेअर करायचे आहेत. कम्पेअर अबाव इक्वेशन विथ a1x + b1y इक्वल टू c1 and a2x + b2y इक्वल टू c2 रिस्पेक्टिवली. सो a1ची व्हॅल्यू आहे 3, a1 इक्वल टू 3, b1 इक्वल टू -2, c1 इक्वल टू 5/2, a2 इक्वल टू 1
B2 इक्वल टू 3 आणि C2 इक्वल टू -4/3. सो D काढू पहिले आपण. D इक्वल टू अब A1 B1 A2 B2. सो A1 ची व्हॅल्यू आहे A1 ची व्हॅल्यू आहे 3, B1 ची व्हॅल्यू आहे -2, A2 ची व्हॅल्यू आहे 1 आणि B2 ची व्हॅल्यू आहे 3. इथं 1/3 पाहिजे, इथं 1/3x आहे. एक्झाम्पलमध्ये इथं काय पाहिजे आपल्याला, मी एक्सच लिहिला फक्त 1/3 पाहिजे. सो इथं काय करणार आपण, आता एची व्हॅल्यू काय घ्यायला, A2 ची व्हॅल्यू काय घ्यायला लागेल आपल्याला, A2 ची व्हॅल्यू घ्यायला लागेल 1/3 म्हणून A2 काय येईल इथं 1/3. ठीक आहे. सो 3 × 3 मायनस in bracket -2 into 1/3. So 3 × 3 9, 3 × 3 9 minus -2 into 1 -2 आणि आपण सरळ मल्टिप्लिकेशन केलं, -2 into 1 -2 खाली 3 येणार आहे. सो 9 मायनस प्लस 2/3. सो इथं बघायचं 9 त्रिक 27. कसं करायचं इथं कॅल्क्युलेशन बघा. 9 त्रिक 27 आणि +2 अपॉन 3. सो येते 29/3. सो D ची व्हॅल्यू आली आपली आता 29/3. आता आपल्याला काढायचं आहे dx इक्वल टू कब C1 B1 C2 B2. सो C1 ची व्हॅल्यू आहे आपली 5/2, B1 ची व्हॅल्यू आहे -2, C2 ची व्हॅल्यू आहे -4/3, ही व्हॅल्यू -4/3 आणि B2 ची व्हॅल्यू आहे -2. B2 ची व्हॅल्यू आहे 3. B2 ची व्हॅल्यू काय आहे 3. तर आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत आपण. 5/2 × 3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मोठा ब्रॅकेट घ्यायचा, मग राऊंड ब्रॅकेट घ्यायचा, -2 आहे म्हणून, इंटू परत राऊंड ब्रॅकेटमध्ये -4/3 ब्रॅकेट कंप्लीट. सो इथं सरळ आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15, 15/2 मायनस इथं -2 × -4. सो हे काय येईल +8 अपॉन 3, +8/3. सो एक स्टेप वाढवतो मी इथं, 5/2 -8/3. इथं आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय करू आता. 15 त्रिक 45, 15 × 3 45 आणि 2 16 किंवा 8 2 16 -16. क्रॉस मल्टिप्लाय केला मी असा आणि 3 2 6. तर याचं उत्तर येते 45 - 60 16 29/6. तर dx ची व्हॅल्यू आली आपली आता, dx ची व्हॅल्यू आली 29/6. आता आपण dy काढणार आहोत.
सो dy इक्वल टू अको म्हणजे a1 c1 a2 c2. सो a1ची व्हॅल्यू आहे 3, c1ची व्हॅल्यू आहे 5/2, a2ची व्हॅल्यू आहे 1/3 आणि c2ची व्हॅल्यू आहे -4/3. तर आता आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार आहोत. 3 × मोठा ब्रॅकेट घेऊ, इन ब्रॅकेट -4/3 -5/2 × 1/3. सो 3 कॅन्सल होतील, हे -4 -5 × 1 5 आणि 2 × 3 6. सरळ गुणाकार आहे. 5 × 1 5, 2 × 3 6. सरळ गुणाकार करायचा असतो इथं. आणि इथं 3 कॅन्सल केले, -4 या ठिकाणी शिल्लक राहिले. तर आता 6 × -4 -24, 6 × -4 -24 -5/6. सो -24 -5 -29/6. तर या ठिकाणी आता dy ची व्हॅल्यू काय आली, -29/6. आता आपल्याला बघायचं आहे बाय कॅमर्स रूलने आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो बाय युजिंग कॅमर्स रूल, x इक्वल टू dx/d and y इक्वल टू dy/d. सो x इक्वल टू dx ची व्हॅल्यू काय आहे आपली, dx ची व्हॅल्यू आली आपली 29/6. सो 29/6 लिहितो इथं. आणि d ची व्हॅल्यू काय आहे आपली, d ची व्हॅल्यू आहे 29, d ची व्हॅल्यू 29/3. सो 29/3 आता y ची व्हॅल्यू पुट करून घेतो. y इक्वल टू dy/d आहे, तर dy ची व्हॅल्यू काय आहे, dy ची व्हॅल्यू आहे -29/6. आणि d ची व्हॅल्यू आहे 29/3. सो 29/6 असं लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण डिव्हिजनचे कन्व्हर्शन मल्टिप्लिकेशनमध्ये करतो, तेव्हा हा 3 डिनॉमिनेटरमधला वर जाईल आणि 29 हा अपॉनमध्ये येईल. सो 29 आपण असे कॅन्सल करणार आहोत. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. सो x ची व्हॅल्यू आली 1/2. सो x इक्वल टू 1/2. आता आपण पाहणार आहोत y -29/6 असंच आहे, हे डिव्हिजनमध्ये आहे. तर आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करताना 3 आपला वर जाणार आहे आणि 29 हा अपॉनमध्ये येईल. सो हे कॅन्सल करणार, 29 कॅन्सल. इथं 3 × 1 = 3, 3 × 2 = 6 हे कॅन्सल होतात. सो शिल्लक काय राहिली इथं -1/2. हे आपण कॅन्सल करणार आहोत. मायनस चिन्ह असल्यामुळे आपण तसे क्रॉस मारत नाही. सो एक y ची व्हॅल्यू किती आली, -1/2.
सो सोल्युशन लिहिताना आपण काय करणार आहोत, सोल्युशन इक्वल टू एक्स वाय इक्वल टू 1/2 आणि -1/2. अशा प्रकारे हे एक्झाम्पल या ठिकाणी संपलं. पाचव्यामधले 2 एक्झाम्पल पाहिले आपण, दुसरं आणि तिसरं. तर ही उदाहरणं समजून घ्यायची आहेत. ठीक आहे.